जय श्रीराम. दुपारनंतरचा काढलेला मिनी ब्लॉग आहे बघा हा. आम्ही दुपारनंतर जेवण वगैरे केले, आराम केला आणि लगेच पोहोचलो बघा रानात. आता रानात येण्याचं कारण गाईची गव्हाण इतकी भरलेली ती काय विचारूच नका. आणि इकडे छोटेही पेरू काढायचे होते. तुम्ही बघितलंच पाठीमागच्या व्हिडिओमध्ये की आम्ही खूप सारे पेरू काढले होते. 190 किलो पेरू काढून आमच्यासाठी 2 फुल कॅरेट मिडियम साईजचा पेरू काढलेला होता, जो की आपल्याला आता बार्शीला मार्केटला विकायला न्यायचा होता. त्यासाठी म्हटलं चला ह्याचाही भाव कसा आहे तो आपल्याला कळेन बार्शीत गेल्यानंतर, म्हणून हे पेरू आम्ही आता काढलेले होते. 2 कॅरेट, आणखी 2 कॅरेट काढायचे होते. त्यासाठी आम्ही लवकरच पोचलो, जेवण वगैरे केले आणि रानात पोचलो. एकदम छान एक सारख्या क्वालिटीचा माल काढलेला आहे बघा. आता 250 ग्रॅम फळ लागतं, म्हणजे 250 ग्रॅम एवढ्या वजनाचा पेरू आपल्याला मीडियम साईजमध्ये लागतो. जास्त मोठा असला का गिराईक त्याला कोणीही बघत नाही. आणि आमचे 4 कॅरेट माझे पूर्ण झालेले आहेत 5ला काढून, आणि आत्ताशी कुठं 5 लाईनी झालेल्या आहेत. बाकी सगळ्या फळातल्या काढायच्या राहिल्या. तर ही वरचं छोटंसं तुकडं आहे तेही काढायचं राहिले. भरपूर सारे पेरू आले. तर आम्ही तर छाटणी करताना काहीही ठेवलं नव्हतं, परंतु कुठनं एवढं फळ आलं हेच कळेना गेले. मग आम्ही पोचलो बघा गोठ्यावरती चालू होती गव्हाण काढायला. गव्हाण स्वच्छ अशी काढून घेतली. मामा काढू लागतात आणि इकडं लेकरं पण थोडीशी मदत करू लागायला लागले आहेत. आणि गाईंचं सारखं ये जाय. आता त्यांचा टाईम झाला होता बांधायचा, पण गव्हाण काढायची होती ना, त्याच्यामुळे त्यांना जरा थोडं म्हणलं लेटच करावं. आणि एवढी गव्हाण साचलेली होती. आता बस सोयाबीनचं बुसकाट, गव्हाचं बुसकाट, त्यामुळे काय जास्त त्यांना जेवढं खावं वाटते तेवढं खात्यात. आणि आपण कुटीही केलेली होती हिरव्या घासाच्या कुटीमुळे ती बरंच दबलं गेले आणि खूप सारा राडा झाला. अगदी गच्च गव्हाण भरली होती. त्यांना थोडंसुद्धा इकडे हिवायला जागा नव्हती. चला म्हटलं आधी पहिली गव्हाण काढून घ्यावी. आणि मामांनी सांगितलं होतं गव्हाण काढून घ्या, तोपर्यंत आम्ही येतोच. तोपर्यंत इथं पोचलो तर सगळी गव्हाण त्यांची कडपर्यंत झाली होती. मला म्हटलं चला आता स्वच्छ करून घेते ती गव्हाण, झाडून वगैरे खराटा उचलला आणि पहिले इकडं गव्हाण स्वच्छ करायला घेतलेली आहे. आता दिवस पाळीचा आठवडा चालू, 12ला लाईट येते, 6ला जाते. त्यामुळं कुठेही झाली होती, सगळं निवांत झालेलं होतं, पाणी भरून झालेलं होतं, म्हणून गव्हाण उपसायला लागलेलो होतो. आमच्या गोट्यावर किती गाईत, आमचा गोटा कसा आहे, आमच्या गोट्यात कुठल्या जातीच्या गाई, हे जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. मी ह्याच्यावर ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करीन. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा.